हाय फ्रेंड्स, कसे आहात? पहा, आपण एक गणित बघूया. एका परीक्षेमध्ये गणित आलं होतं की 1चा वर्ग प्लस 2चा वर्ग प्लस 3चा वर्ग आणि डॅश डॅश करून 10चा वर्ग. याचा अर्थ असा होतो की क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्येच्या वर्गांची बेरीज किती उत्तर येणार आहे. तर अशा प्रकारचे जर गणित आले तर आपण खचून न जाता एक सूत्र वापरायचं आहे. तो सूत्र असं आहे: n कंसात n अधिक 1 गुणाकारामध्ये 2n अधिक 1 छेदामध्ये म्हणजेच भागाकारामध्ये 6 करा. आता पहा, सूत्रामध्ये किंमत टाकूया. n म्हणजे सगळ्यात शेवटची संख्या, बस एवढंच समजायचं. मग शेवटची संख्या आहे 10. 10 कंसात 10 अधिक 1 कंस बंद करा, गुणाकाराचं चिन्ह द्या. 2 गुणाकारामध्ये 10 अधिक 1 परत भागाकारामध्ये 6 जे आहेत तसेच राहू द्या. आता पहा, कधीही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कंसामध्ये हे पहा प्लस चिन्ह आहे, म्हणजे अगोदर कंस सोडून घ्यायचा. मग 10 आणि 1 11 होतो, म्हणजेच 10 गुणाकारामध्ये 11 परत हे गुणाकाराचं साईन आहे तसंच घेतलं आणि हा कंस सोडून घेऊया. त्यामध्ये कंस सोडून घेत असताना अगोदर गुणाकाराचं साईन असलेला भाग सोडून घ्या. 10 2 20 येतो, 20ला 20 घ्या आणि प्लस 1 म्हणजे 21 येतो. ठीक आहे ना? तर मग बघूया आपण. आणि भागाकारामध्ये 6 जे आहेत तसेच घेतलेले आहेत. 10 गुणाकारामध्ये 11, 11 आणि 10 110. पहा, 110 घेतला. गुणाकारामध्ये 20 आणि 1 21 होतात, तर 21ला 21 घ्या. भागाकारामध्ये 6 घ्या. आता पहा, इथे पुढे काय करायचं आहे. बे त्रिक 6, बे पंच 10, 1 राहतो 11 ना, बे पंच 10, इथे 55 येतात. आता इथे 3ने भाग जातो, 3 7 21, म्हणजे शिल्लक काय राहिलेले पहा 55 गुणाकारामध्ये 7 एवढंच शिल्लक राहिले, बाकी सगळे कटलेले आहेत. मग आता यांचा गुणाकार करा. 7 5 35ला 5 हातच्याले 3, 7 5 35, 36 37 38, म्हणजे 385 हे त्यांच्या वर्गांची बेरीज येणार आहे. हे आपलं उत्तर आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, असाच प्रयत्न करत राहा. आम्ही तुमच्यासोबतच आहोत. धन्यवाद.